उन्हाळा सुरू झाला की कैऱ्या आंबे सुरू होतात आणि ह्यावेळेस माझ्याकडे 2 कैऱ्या आल्या. पण त्याचं काय करायचं मला सुचतच नव्हतं. मग त्या तशाच फ्रीजमध्ये पडून मग त्या आंबा होऊ की कैरीच राहू या कन्फ्युजनमध्ये त्यांचं मध्येच कुठेतरी थांबल्या त्या. आणि मग त्याला मी कापून मीठ लावून वगैरे खाऊन घेतलं. पण आता माझ्याकडे एक छान कैरी आलेली आहे आणि हिला मला वेस्ट करायचं नाही. बघा, फ्रीजमधनं काढली आत्ताच. तर एक कैरीचे साल काढते. जस्ट धुवून आणल्यामुळे ती ओली आहे आणि हात सटकतोय. मी आधी पुसून घ्यायला हवी होती, पण घाई पण आता घाई करून चालणार नाहीये. नाही तर ही घाई मला महागात पडू शकते. त्यामुळे हे बघा, अजिबात वाटलं नव्हतं. नजर लागली, नजर लागली. मी म्हणत होती की अजिबात वाटलं नव्हतं की एका कैरीमधून एवढा किस तयार होईल असं. यामध्ये काय टाकतात मला माहित नाही. मी आणलंय मिरच्या, कारण मला थोडं स्पायसी हवं आहे. आणि हा कैरीचा किस टाकून घेणार आहे. जिरं, साखर आणि मीठ. जिरं चांगलं चमचाभर घालायचं आहे, म्हणजे थंड आपल्या शरीराला ठेवेल ते आणि कैरीचा त्रासही होणार नाही. मीठ आणि साखर आणायचं विसरले, ते घेऊन. मीठ आणि साखर. हे जास्त आंबट असेल असं मला वाटतंय, म्हणून मी असं छान गोड आंबट तिखट असं बनवते आहे. आणि पाणी. उरलेला किसही मी टाकून देणार आहे. मिरची, जिरं आणि मिरचीचा जो काही याला टेस्ट आहे, विथ फायबर. मी सांगू शकत नाही, मला इतकी मजा आली आहे पिताना. खरंच ट्राय करून बघा, प्रचंड टेस्टी आहे. मी तुम्हाला सांगते, मिरचीमुळे हे अजून टेस्टी झालेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यात अजून पाणी टाकू शकता. मला हे असंच विथ फायबर हवं होतं आणि कमाल कमाल टेस्ट झालेली आहे. शब्द नाही आहेत माझ्याकडे, शब्द नाही आहेत माझ्याकडे.